नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. मी सध्या आहे अंबरनाथ पूर्वेमधील टाटा सर्व्हिसिंग सेंटर, जिथे 4 चाकी गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते. आणि प्रशांत रंदील या वाहन चालकाने किंवा गाडी मालकाने जी तक्रार केली आहे, तर काल मी पुन्हा माझी गाडी सर्व्हिसला 10 वाजता इथे टाकली होती. त्यांना मेजर सेम प्रॉब्लेम सांगितलं की माझे एसी काम नाही करते, स्टेरिंगचं काम करत नाही. एक म्हणजे बुधवारी गुरुवार टाकली होती. त्यांनी मला बोलले की इथं टेक्निशियन की तुमचा स्टेरिंग रॅकचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ते आम्ही ते सर्व्हिस सेंटरमध्ये आम्ही तुम्हाला मागवून देऊ, नंतर तुम्हाला ते रिप्लेस करून देऊ. पण नंतर ॲक्च्युली काल त्यांनी जी गाडी सर्व्हिस केली आहे, स्टेरिंग रॅकचा प्रॉब्लेम नव्हताच. त्यांनी फक्त ब्रुशिंगचं किटचं वगैरे ते काम केलं. ह्याचा अर्थ मला एक प्रश्न पडतो की नक्की यांचे जे टेक्निशियन आहेत ते प्रोफेशनल आहेत का जस्ट चालू आहेत, कारण त्यांना स्वतःलाच माहित नाही गाडीमध्ये प्रॉब्लेम काय म्हणून. त्यांचे जे इथले जे मोठे सिनियर आहेत सुबोध पाटील म्हणून, त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले होते. ते बोलले की तुमचा स्टेरिंग रॅकचा प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला आम्ही रिप्लेस करून देऊ. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम स्टेरिंग रॅकचा नव्हता, बुशिंगचा होता. त्यामुळेच मग त्यांनी मला काल पूर्ण दिवस त्यांनी मला बेस्ट केला त्यांनी मला. आणि काल माझी गाडी इथे मी लावताना माझ्या गाडीला पुढे डेंट आला, स्क्रॅच आलं. आणि नंतर एक कस्टमर आहे अश्विन गोखले म्हणून, त्यांची गाडी, त्यांच्या गाडीचा नंबर आहे MH04MN5385. मी जेव्हा तिथे उभा असताना त्यांची गाडी यांच्या स्टाफने घासली आणि ते गाडी काढली. यांच्यामध्ये आपसमध्ये त्यांचे आर्ग्युमेंट चालू झाले. नंतर यांच्यातून एक आवाज असा ऐकला की बाई गाडी व्यवस्थित कर, कस्टमरला कळलं नाही पाहिजे म्हणून. तेव्हाच मला एवढं दुःख झालं. मी बोललं जर मी माझ्या गाडीत उभा नसतो तर यांनी पण मला पॉलिश लावून दिली असती गाडी. नंतर ते अश्विन गोखलेचा नंबर मी RTO मधून काढला, त्यांना रात्री फोन केला, त्यांना सांगितलं तुमच्या गाडीबद्दल असं झालंय म्हणून. तर ते मला बोलले की ठीक आहे. मला यांनी प्रमुख मागणी काय? माझी प्रमुख मागणी अशी की जे माझ्या गाडीचा समोरचा जो डेंट आहे जो लागला आहे, त्यांनी मला 100% रिप्लेस करून द्यावं, कारण ती माझी कष्टाची गाडी आहे. मी त्या गाडी घेण्यामध्ये खूप काही जीवाचं रान केलं आहे. हे माझी डिमांड आहे फक्त. पण समजा ते प्रशासनाने तुमची ती मागणी पूर्ण केली नाही तर पुढचं काय? मी गाडी सर इथेच ठेवणार आहे. मी गाडी घेऊनच जाणार. जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही, माझी गाडी फक्त या सर्व्हिस सेंटरमध्ये राहणार आहे. जोपर्यंत नाही, या न्यायाला मला 1 वर्ष लागून द्या, 2 वर्ष लागून द्या, मी माझी गाडी मी घरी घेऊन जाणार नाही. यंत्रणांकडे दाद मागणार सर आता मी माझी फर्स्ट स्टेप, आता मी जाऊन पोलीस कंप्लेंट करणार आहे. नंतर मी DCPला वगैरे यांना लेटर लिहिणार आहे की माझ्यावरती असं झालंय आणि की यांनी डॅमेज होऊन दे, काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही जी फसवागिरी केली, तुम्ही कस्टमरला त्यांनी काय कम्युनिकेशन केलं नाहीये, त्यांना पण त्यांचा ह्याच गोष्टीबद्दल राग आलाय. आणि प्रशांत रंदील या वाहन चालकाने किंवा गाडी मालकाने जी तक्रार केली आहे, या संदर्भात आपण या समूहाचे जे सध्या जबाबदार व्यक्ती आहेत रत्ना साळुंके, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मॅडम, जे प्रशांत रंदील यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, कितपत सत्य आहे, आणि प्रशासन तुमचं याच्यावर काय कारवाई करणार? सर, मी ऑलरेडी यांचे डिटेल्स आहेत. माझ्या मॅनेजमेंट म्हणजे जे माझे सिनियर्स आहेत, सुपिरियर मिस्टर जॉन मॅथी, जो आमचे VP आहेत, त्यांना मी शेअर केलेलं आहे. आणि त्यांना कन्क्लुजन पण दिलेलं आहे की तुम्हाला ॲज अ स्पेशल केस म्हणून आम्ही 20% तुमचं जे काही काम झालं आहे लेबरवर तुम्हाला 20% डिस्काउंट देणार आहोत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी सांगितलं की बंपरला माझा स्क्रॅच आला आहे, तर बंपरला स्क्रॅच आला आहे तर आम्ही ते पेंट करून देणार आहोत. आणि आम्ही हे असं लिखित पण त्यांना मेलवर दिलेलं आहे. त्यांची मागणी की तो बंपर बदलून द्यावा, तर हे कितपत शक्य आहे? सर, बंपर बदलणं हे शक्य नाही आहे, कारण की मी ऑलरेडी जे काही कम्युनिकेशन करस्पॉन्डन्स केलेलं आहे ते सिनियर्सच्या मतानुसारच केलेलं आहे. आणि आता त्यांच्याशी ऑलरेडी सिनियर्स बोलत आहेत, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये इंटरप्ट करू शकत नाही. खरं तर टाटा समूहाचं या देशामध्ये अत्यंत आदराने नाव घेतलं जातं, परंतु अशा चुकांमुळे जर त्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागत असेल तर व्यवस्थापनाने वेळीच खबरदारी घेऊन त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, एवढं या ठिकाणी स्पष्ट करावंसं वाटतंय.